स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, एका सर्वेक्षणानुसार जवळपास 60 ते 70% लोक नियमित मांसाहार करतात. पण जेव्हा हीच लोक देवपूजा करतात तेव्हा त्यांच्या मनात एक प्रश्न नेहमी येतो. आपण मांसाहार करत असू तर देव आपली पूजा स्वीकारतो का? या प्रश्नाचे उत्तर आपल्या धर्मग्रंथांमध्ये, विशेषतः स्कंद पुराण आणि भगवद्गीतेमध्ये स्पष्टपणे दिले आहे. स्कंद पुराणातील काशी खंडाच्या 3ऱ्या अध्यायात मांसाहार करणाऱ्या व्यक्तीचा धिक्कार केला आहे. असे म्हटले आहे की जो प्राणी किंवा माणसाचा जीव घेऊन मांस खातो त्याला मृत्यू लोकात कधीच सुख मिळत नाही. स्कंद पुराणात एक प्रसंग आहे. जेव्हा देवी देवतांनी काशीमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांनी पाहिले की वाघ आणि इतर हिंस्र प्राणी देखील गवत खात होते. एवढेच नाही तर भुकेमुळे मृत्यू समोर असला तरी मनुष्यानं कधीही मांस खाऊ नये असे यात वर्णिले आहे. जे लोक मद्य किंवा मांस सेवन करतात त्यांची पूजा भगवंत कधीच स्वीकारत नाहीत. वराह पुराणातही याचा उल्लेख येतो. जेव्हा पृथ्वी मातेनं भगवान विष्णूंना याबद्दल विचारले तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितले की जे लोक मांसाहार करतात मी त्यांच्या पूजेचा कधीच स्वीकार करत नाही आणि त्यांना माझे भक्तही मानत नाही. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी आहाराचे 3 प्रकार सांगितले आहेत: सात्विक, राजसिक आणि तामसिक. मांसाहार हा तामसिक आहार आहे. यामुळे मनुष्याची बुद्धी क्षीण होते, इंद्रियांवरचे नियंत्रण सुटते आणि नकळत मनुष्य पापाचा वाटेकरी बनतो. श्रीकृष्ण म्हणतात, तामसिक भोजन राक्षसांसाठी असते, मनुष्यासाठी नाही. वेदांमध्येही पशुहत्येला पाप मानले आहे. यजुर्वेदानुसार सृष्टीतील प्रत्येक जीवाचा आपण स्वतःप्रमाणेच आदर केला पाहिजे. अथर्व वेदात तांदूळ, डाळ आणि फळे यांनाच मनुष्याचा उत्तम आहार मानले. ऋग्वेदानुसार गाय ही जगाची माता आहे आणि तिचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. गरुड पुराणानुसार शाकाहारी भोजन केल्यानं मृत्यूनंतरही भगवंताची साथ मिळते. जो व्यक्ती केवळ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी दुसऱ्या जीवाचा बळी देतो त्याला पुढील जन्मात त्याच प्राण्याचा जन्म घ्यावा लागतो आणि तसेच मरावे लागते. वैज्ञानिकदृष्ट्याही मांसाहार शरीरासाठी हानिकारक मानला गेलाय. स्वामी भक्त हो, जर तुमची देवावर आणि भक्तीवर खरी श्रद्धा असेल तर मांसाहार सोडा आणि सात्विक जीवनाचा मार्ग स्वीकारा. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.